नमस्कार मंडळी. कुकिंग विथ सारिका चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. कडक उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारे आणि मनाला ताजेतवाने करणारे पारंपरिक पेय म्हणजे आंब्याचे पने. कैरीचा आंबटपणा, गुळाची गोडी आणि वेलचीचा हलकासा सुगंध यांचा अप्रतिम संगम म्हणजे हे पने. प्रत्येक घोटात उन्हाळ्याचा थकवा दूर करणारा अनुभव. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात खास करून चैत्र वैशाखात बनवले जाणारे हे पने केवळ चवीसाठीच नाही, तर उष्माघातापासून सुद्धा संरक्षण देण्यासाठी खूप उपयोगी असते. आज कुकिंग विथ सारिका चॅनेलवर आपण अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कैरीचं पन्हं तयार करण्यासाठी इथं मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत. थोडी आंबटच कैरी घ्यायची आहे. इथं मी कुकर घेतला आहे आणि कुकरच्या तळाशी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि या कैऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घेतल्या आहेत. कैरी उकडून घेताना आपण कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालणार नाही आहोत. फक्त कुकरच्या तळाशी पाणी घालायचं आहे. कैऱ्या आपोआप वाफेवर शिजल्या जातील. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. आपण शिजवून घेतलेल्या कैऱ्या पूर्णपणे गार झालेल्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ जाऊ द्यायची आहे आणि त्यानंतर शिजवून घेतलेल्या कैऱ्या मी पूर्णपणे गार करून घेतलेल्या आहेत. आता आपण याचा गर एका भांड्यात काढून घेऊयात. सगळा गर काढून घ्यायचा आहे, जितका निघेल तितका. आता कोळीचा देखील आपण शक्य तितका गर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण सगळा गर काढून घेतलेला आहे. आपण ही कैरी वाफेवर शिजवून घेतलेली आहे, तरी देखील ही छान शिजली गेलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी दाटसर असा आपला गर तयार झालेला आहे. बरोबर 1 बाउल होईल एवढा गर निघालेला आहे. आपण ही कैरी वाफेवर शिजवून घेतली असल्यामुळे आपण कैरीच्या पाण्यासाठी जे मिश्रण तयार करतो तेव्हा ते दाटसर असं तयार होतं, पातळ होत नाही. मी दोन्ही कैऱ्यांचा गर काढून घेतलेला आहे आणि किती दाटसर झालेला आहे तुम्ही बघू शकता. आता आपण पुढची तयारी करूया. इथं मी एका भांड्यामध्ये 1 बाउल गूळ बारीक किसून घेतलेला आहे. गूळ घेताना आपण खिसूनच घ्यायचा आहे, म्हणजे तो कैरीच्या गरामध्ये पटकन विरघळला जातो. आता आपण हा गूळ मिश्रणामध्ये घालून घेऊयात. यानंतर यामध्ये आपण पाव टीस्पून वेलची पावडर घालून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता आणि 2 चिमूट मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे आपण सर्व मिश्रण चमच्याने एकत्रित करून घेऊयात. इथं आपण 1 कप कैरीच्या गरासाठी 1 कप गूळ घेतलेला आहे. कैरी आंबट घेतल्यामुळे इथं मी गुळाचं आणि गराचं प्रमाण एकच घेतलेलं आहे. बघा, इथं मी गूळ आणि कैरीचा गर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. इथं मी एक मोठा काचेचा बाउल घेतला आहे आणि त्यावरती गाळणी ठेवून घेतली आहे. आणि त्यावरती आपण तयार पण्याचं मिश्रण काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने गाळून घेऊयात. म्हणजे जर कैरीमध्ये कुठे धागे असतील तर ते गाळले जातील आणि गुळातला कचरा देखील गाळला जाईल आणि आपल्याला कैरी पाण्यासाठी लागणारं मिश्रण हे स्मूद असं मिळेल. अशा पद्धतीने आपण तयार केलेलं सर्व मिश्रण गाळून घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता. कैरी पाण्यासाठी लागणारं आपलं मिश्रण आता तयार आहे. तर आता तयार कैरी पाण्याचं मिश्रण आपण काचेच्या ग्लासात बर्फाचे क्यूब टाकून त्यावर 2-2 चमचे गर टाकून घेऊयात. हे पाण्याचं मिश्रण तुम्ही काचेच्या बरणीत भरून 1 ते 1.5 महिना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा कैरीपणं पिऊ शकता. आता वरतून गार पाणी घालून घेऊयात आणि चमच्यानं ते मिक्स करूया आणि अशा प्रकारे थंडगार कैरीपणे सर्व करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.